नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 4 अतिशय मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या निर्णयांविषयीच जाणून घेणार आहोत की कोणते मोठे निर्णय हे शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी कोणते 4 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर पहिला जो महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो तो आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी। मित्रांनो जेवढे पण शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय हा निवडता येणार आहे। मित्रांनो 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे। या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय मिळणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आता शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तो निर्णय आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी। मित्रांनो राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। ही योजना 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीकरिता राबविण्यात येणार आहे। तर या निर्णयामुळे मित्रांनो दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्यात आले आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही मिळणारच आहे, तसेच दुधाचे भाव वाढण्यास सुद्धा मदत होणार आहे। त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो तो घेण्यात आलेला आहे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी। मित्रांनो रेशीम शेतीला चालना मिळून राज्यातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र 2 ही योजना 2021-22 ते 2025-26 या कालावधीत राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे रेशीम शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा लाभ हा मिळणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो चौथा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो घेण्यात आलेला आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी। मित्रांनो राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना 5 वर्षांसाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे जेवढे पण शेतकरी हे द्राक्ष उत्पादक आहेत त्यांना या योजनेचा खूप मोठा लाभ होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे 4 शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ हा होणार आहे।